तर आपण दाबू राहिलो पाईपलाईन आज आणि आपलं ट्रॅक्टर इथं आणि इतकी काही पाईपलाईन आहे आपली दाबाला. तर घेऊ दाबून. ट्रॅक्टर चालूच ठेवता मी व्हिडिओ चालू करायचं ना आता काय असा विषय केलेलो. तर घेऊ दाबून. टाकला रिवर्स. स्टिअरिंग वाकडं झाल्यामुळं पुढं मागं येणं ट्रॅक्टर रिवर्स पाहिलीच नाही स्टिअरिंग. आणि हे साधं स्टिअरिंग आहे नुसतं राडा. हो याला भेटला टाईम तर आपण 100% पॉवर स्टिअरिंग करणार याला. आणि ते सध्या जरा घरचे ऐकत नाही तर आपण पॉवर स्टिअरिंग करूनच घेणार याला. शोल्डर खाली डबल मस्त हो राहिलं. दबूर आली आपली पाईपलाईन एकच नंबर. बाबा साधं स्टिअरिंग बोलते आणि सबको बोलते. आणि व्हिडिओ स्टार्टिंग जाऊ होतो तेव्हापासून ध्यान नव्हतं राहिलं व्हिडिओ काढायचं. आणि एक हात पट्टीवरच ठेवा लागतो कारण की पुढं तर काही पाहिजे ना लोटवाला. कसं टायर बी घेत आहे. टायर बी टायर व्हिडिओच्या नादात आहे ना धड वाटल्या जाईना काहीच नाही. तर एकदा लोटून घेतो मी आणि मग भेटतो मला म्हणजे अर्धा लोटीचं म्हणून भेटतो मला. शकता असं काही लोटल्या जाऊ आलं इथून एवढंच लोटलं मध्ये कारण की इकडं आपलं लागवड लावली कारल्याची. इथं लोट नाही आपल्याला असं काही विषय नाही. घेऊ लोटून माती पाहिजे पट्टी किती तर बुरून टायर पण स्लिप. आणि आता एक प्रॉब्लेम कळाला मला कारण की आपलं यो पाईपला आहे का डायरेक्ट येतच सोडून आपला हात इकड साईडनं नाही होत पण या साईडनं होतं कारण की फिटिंग दुसरी करेल आपण दर्शिक. आणि जी कॅन आहे ती पण मोठ्या ट्रॅक्टरची आहे त्याच्यामुळं डायरेक्ट धुवा हो राहिला. आणि ते आपल्याला जे समजा चेहऱ्यावर घेऊन जे आपण बॉला स्टेमी जे व्हिडिओ घेतो का ते आपल्याला फोनच केला जात नाही बरं. म्हणजे लवकर इकडं आपल्याकडं असं मग डायरेक्ट फोन असं दोन्ही हातात धरून ती गोष्ट करणार. बरं खालतं बघा घ्या बघू स्टेअरिंग पाहता आलो. काय हो राहिलं इतकी काय
लोटणं चालू आहे काही अशी बरोबर ट्रॅक्टर मागं आणि लोड असतं तर मागं जायचं कामच नाही झालं. लेवल मस्त होती बरं का. लेवल मस्त होती फक्त पाऊस पडल्यामुळे नाव मागं जाईल नाही तितकी दाबिली आता इतकी राहिली आहे की तिथं राहिली दर्शी 1-2 काय तुम्ही थांबा 1 मिनिट मी घेतो. पाणी आकड्यावर आहे. तर फायनली इतकी काही लोटणं झालेली आहे. अर्धा तास लागला आपल्याला इतकं लोटायला. हायमध्ये एकदम मोठं लोटत लो मध्ये लोटाचं काम चालू होतं. एक हात व्हिडिओ काढताना आहे ना कसंच वाटलं जात नाही कारण एक हात गुतेल राहतो. तर झाली फायनली कंप्लीट. दाखवतो 1 मिनिट. सगळं दिलं लुटून आता चाललो आता घराकडं. आखड्यावर जाऊ आपल्या तिथे. तेवढे लुटून देऊ आणि याच्यात फनाट घेऊन यायचं आपल्याला. मोसंबीच्या बगीच्यात पुढं फनाट आणायचं एकेरी सरळ सरळ कारण की आडा रोटा आणेल याच्यात. नाल्यालाही मोठ्या पडलेलं आहे त्याच्यामुळे ना नाल्या पडल्यामुळे आपल्याला डायरेक्ट फनाट आणणं आहे आणि असं रोवर पण निघून जाईल. दुसऱ्या गेटवर एकच नंबर चालतो फक्त आता खडखड आवाज एवढा मागं पुरं बस. नाल्यावर बुजवावं लागेल आपल्याला असं नाल्या बुजवासाठी फनाट आणू आणि मग रोटर आणू. आणि का आपला प्लॉट पाणी लेक झालं नेक्स्ट साईडला लेवड येतं कारण की याचा प्रॉब्लेम आहे याचा. तरी आपण करू काही एवढा